हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आपण ना अयोध्येला गेलो होतो. त्याचे काही व्हिडिओ माझे अजून बाकी होते अपलोड करायचे. अचानक आपल्या अर्णवचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे ते व्हिडिओ मी अपलोड करू शकली नाही. पण खूप छान असे व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला पण आवडतील ती व्हिडिओ. तर मी म्हटलं चला आता माझ्याकडे थोडा वेळ आहे, तर म्हटलं हे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि तुम्हाला पण वाराणसी अयोध्यामधले काही आमच्या आठवणी आणि आम्ही काही काही पाहिलं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. मी आशा करते की तुम्हाला पण हे व्हिडिओ बघायला आवडतील. जर आवडले तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आम्ही सकाळी काशी विश्वनाथ मंदिरमध्ये जाऊन आलो वाराणसीमध्ये. आणि आता संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळी आपल्याला गंगा आरतीसाठी जायचं होतं गंगा घाटला. तर चला आता आपण गंगा आरतीसाठी निघालो होतो. संध्याकाळची वेळ होती, थोडा नाश्ता आणि चहा करून जाणार आहे. कारण गंगा आरतीला आपल्याला भरपूर असा वेळ लागेल, त्याच्यानंतर घरी यायला पण रात्र होऊन जाईल. तर म्हटलं मुलांना काहीतरी खाऊ पिऊ देऊया. इथंच आपल्या हॉटेलच्या बाहेरच हे छोटंसं नाश्ता सेंटर होतं. तिथं आता आम्ही सर्व छान असा नाश्ता करतो आहे. आणि वाराणसीमध्ये छोले समोसा खूप असा फेमस आहे. तर चला म्हटलं ह्या राज्यात आलो आहे तर इथल्या काही गोष्टी आहेत त्या ट्राय करूया. इथले काही खाण्यापिण्याचे जे आयटम आहेत ना ते आपण इथं ट्राय केले पाहिजेत. तर म्हटलं चला मस्त. आणि हा कुल्हडमधला चहा. तर इथं आल्यापासून ना चहाचं प्रमाण थोडं जास्तच वाढलं आहे. कारण चहा एवढा टेस्टी आहे ना, तर सारखं सारखं चहा घ्यायला मन होतं आहे. आणि त्यातल्या त्यात ह्या मातीच्या कुल्हडमधला तर खूपच छान वाटत होता. तर चला आता आपण गंगा आरतीसाठी निघालो आहे. आणि व्हिडिओ थोडे लेट येत आहेत पण तुम्हाला आवडतील, त्यामुळं म्हटलं चला आपण व्हिडिओ अपलोड करूया. आणि रोजच्या माझ्या जीवनशैलीमध्ये सध्या मला व्हिडिओ दुसरे काही घ्यायला होत नाहीत. तर जे काही माझ्याकडे व्हिडिओ आहेत ना ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर इथं आता आपण गंगा आरतीसाठी पोहोचलो होतो गंगा घाटवरती. आणि हा नजारा बघितल्या एकदम छान असं वाटलं की किती बघा किती मस्त असं वातावरण होतं इथलं. संध्याकाळ होत होती, आता हलका अंधार व्हायला सुरू झाला होता. आणि ह्या सगळ्या बोट आहेत ना त्या गंगा आरतीला निघाल्या होत्या. तर आता इथं मी दिवा वगैरे घेतला होता. जेव्हा आपली गंगा आरती चालू होईल तेव्हा म्हटलं आपल्याजवळ पण एक दिवा असावा. तर हे बघा गंगा आरतीला जाण्यासाठी ह्या सगळ्या बोट तयार होत्या. ह्याच्यामधून बसून सगळे आरतीला जाणार होते. आणि हा नदीकाठीचा किनारा नजारा तर किती छान वाटतोय. तर आता इथं आम्ही सर्वजण आलो आहे. चला तर आता गंगा आरतीला जाऊया. आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओ घेतला आहे. तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि आपल्या सेफ्टीसाठी ना हे जॉकेट्स वगैरे आम्हाला घालायला सांगितली होती. कारण आपण बोटमधून भरपूर म्हणजे वेळ थांबणार होतो बोटमध्येच. आणि आपला सफर आहे ना तो पण थोडा लांबचाच होता. तर सर्वांसाठी हे जॉकेट्स वगैरे घालणं कंपल्सरी होतं. आता आम्ही सर्वांनी जॉकेट वगैरे घालून घेतली. आपल्या बोटमधले अजून काही मेंबर यायचे बाकी होते. तर आता त्यांचीच वाट बघतायत. सर्व मेंबर्स आले, सर्वांना जॉकेट्स वगैरे घातले. आणि त्याच्यानंतर आपला प्रवास सुरू झाला गंगा आरतीला जाण्यासाठी. आणि ही बघा बोट ही डबल मंजिल बोट होती. ह्याच्यामध्ये वरती पण पॅसेंजर आणि खाली पण पॅसेंजर बसू शकतायत. आणि हा नदी किनारीचा नजारा किती छान वाटतोय. आणि प्रत्येक नदी किनारी कोणता ना कोणता घाट आहे ते तुम्हाला पुढं मी या व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि आम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला खूप एक्साइटिंग होतो. आणि जेव्हा समजलं की कोणकोणता घाट आहे, कोणकोणत्या घाटाचे नावं आहेत, हे तर खूप छान वाटलं. खूप अशी माहिती आम्हाला मिळाली जे की आम्हाला माहिती नव्हतं. तर इथं येऊन भरपूर काही गोष्टी आपल्याला माहिती झाल्या आणि भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या. तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू. महादेव की जय. घाट है वो क्षमा करने वाले महादेव जी का मंदिर है। हाथ जोड़ के प्रणाम करिए, कोई भूल चूक हुआ तो क्षमा मांग लीजिए। यहाँ पे कोई भूल चूक हो जाता तो यहाँ पे स्नान करके क्षमा मांगने से सारे गलतियों को क्षमा कर देते महादेव जी। और ये बगल में मानसरोवर घाट, मानसरोवर नाम का तालाब चलता तो वो सूख गया तो उसके ऊपर आंध्र आश्रम बना दिए साउथ के लोगों का। और ये लाल वाला नारद घाट है नारद मुनि जी का। यहाँ
यहाँ पे लोग बताते हैं कि नारद मुनि जी यहाँ पे स्नान करके अपना सारा चुगली यहीं पे छोड़ के चले गए। तब से यहाँ पे कोई भी जोड़े में स्नान करता है, जैसे कि पति और पत्नी। आप लोग इसको ध्यान में रखिए। ये घाट का नाम है राणा महल घाट, चित्तौड़ के राजा का, राणा प्रताप सिंह जी का। और ये बगल में दरभंगा घाट है, बिहार के राजा दरभंगा का। अभी ये 5 स्टार होटल बन गया, ब्रिज रमा पैलेस। इसका स्टार्टिंग चार्ज है एक दिन का 35,000 से चालू होता है, 2 लाख रुपए तक जाता है। और उसके बगल में घाट का नाम है मुंशी घाट। मुंशी प्रेमचंद, हिंदी राइटर मुंशी प्रेमचंद। मुंशी प्रेमचंद हिंदी के बहुत ही अच्छे राइटर थे, लेकिन गरीब आदमी थे, इसलिए यहाँ के लोग चंदा इकट्ठा करके उनके नाम से घाट बनवा दिए। और उसके बगल में घाट का नाम है अहिल्याबाई घाट, इंदौर की रानी अहिल्याबाई। आणि इथं आपल्याला थोडीफार घाटची माहिती सांगितली। त्याच्यानंतर आपण गंगा आरतीसाठी पोहोचलो होतो आणि आपलं भाग्य समजायला पाहिजे की आपल्याला गंगा आरतीला यायचा मौका मिळाला, कारण इथं आल्यानंतर मनाला एवढं प्रसन्न वाटलं ना, खूप शांती वाटली आणि असं वाटत होतं जगातलं सर्वात मोठं सुख मिळालं आपल्याला इथं आल्यानंतर। कारण गंगा आरतीला जे वातावरण होतं ना, ते खूप छान वाटत होतं। तर आता इथं आपली बोट पोहोचली होती, तर भरपूर अशा बोट होत्या, लाईननं सगळ्या बोट लावायचं चालू होतं। काही पॅसेंजर म्हणजे काही भक्त होते ना, जे गंगा आरतीसाठी आले होते, ते नदीच्या त्या साईडला त्या किनारी होते आणि काही म्हणजे नदीच्या आतमध्ये इथं बोट लावून असे उभा होते आणि खूप अशी गर्दी असल्यामुळं काही लोक बोटमधून गंगा आरतीचं दर्शन घेत आहेत आणि काही ऑलरेडी नदीच्या पलीकडल्या साईडला उभे होते, तिथं पण भरपूर अशी गर्दी होती। तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू, तुम्हाला पण गंगा आरती बघायला मिळेल। तर खूप छान वाटत होतं। इथं काही मुलं वगैरे आले होते खेळणी वगैरे विकायला। तर आता आपल्यासोबत कुणाल आहे, तर कुणालचं चालूच होतं हे घ्या ते घ्या। आणि इथं मी पण एक छान असा बेल्ट घेतला होता, ज्याला की लाईट वगैरे होतं, मला छान वाटला। तर म्हटलं चला आपण पण खरेदी करूया। तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू। चालू लगा दो, ठीक है। जय श्री राम। ठीक है, कोई बात नहीं। तेरे वजानते है सामा शांतिरे ही जातो याता है सामे हसे तातो नो आभाया तेरे शन्नाहा गुरु प्रजाप्यो भायन्नः। गंगे माता आणि आपला परतीचा प्रवास सुरू झाला। जाता जाता आपल्याला मणिकर्णिका घाट हा दाखवण्यात आला। मणिकर्णिका घाट म्हणजे तिथं स्मशान घाट म्हटलं जातं। तिथं 24 घंटे प्रेत जाळली जातात आणि तिथं कधीच आग विझली जात नाही। तर ही एक माहिती आम्हाला तिथं गेल्यानंतर कळालं। तर भरपूर अशा गोष्टी आपल्याला कळाल्या होत्या आणि आपल्याला जाता जाता पण बाकीच्या काही गोष्टी आहेत ना, त्या पण दाखवण्यात आल्या। हे नवीन पॅलेस बनवलं होतं आणि खूप मोठं होतं। इथं एका दिवसाचा 31,000 किराया होता। तर हे खूप मोठं आहे, हॉटेलच म्हणजे बनवलं आहे।
तर दिसायला बाहेरून तर खूप छान वाटत होतं. तर चला आता आपण घरी म्हणजे आपल्या रूमवरती जाऊया. रूमवरती गेल्यानंतर हॉटेलमध्ये लगेच जेवणाची ऑर्डर दिली, कारण आपल्याला आज लगेच ट्रेन होती, तर आपल्याला जायचं होतं घरी. तर आता आम्ही जेवण वगैरे करतो, आपल्या बॅगा वगैरे पॅक करतो. परत आपला परतीचा प्रवास सुरू झाला वाराणसी ते कोलकाता. छान आता इथं मी सगळ्यांनी जेवण वगैरे ऑर्डर केलं होतं. मस्त आता जेवण वगैरे करतो आणि आपण जायचं आहे. तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि चला तर हा व्हिडिओ मी इथंच संपवते. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल ही मी आशा करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.